नमस्कार, मी योगेश. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि या निमित्ताने अनेकांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 11चे अधिकृत उमेदवार नगरसेवक पदाचे नजीर इसाक फकीर. नेमकं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत व्यसनाधीनता आणि जी काही गुंडगिरी वाढली आहे, गुन्हेगारी वाढली आहे, त्या संदर्भात त्यांनी महत्वाचा मुद्दा उचलला आहे. जाणून घेऊया की त्यांना का हा मुद्दा घालावासा वाटला. नमस्कार सर. नमस्कार. हे दोन मुद्दे काय महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. पहिला एक कुटुंबासाठी आपला मुलगा हा निर्व्यसनी आणि व्यवस्थित राहणारा असावा. का? कारण आम्ही आता बघतोय की सामान्य लोकांच्या घरात अगर एखादा मुलगा व्यसनाधीन झाला किंवा गुन्हेगारी क्षेत्रात गेला तर त्या कुटुंबाची काय अवस्था होत्या हे आम्ही डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि आमच्या एरियामध्ये जरा बऱ्यापैकी त्यांचा प्रभाव आहे. तर त्यामुळं मी हा प्रश्न मुद्दाम आमच्या ह्याच्यात घातलेला आहे. कारण आम्ही ते सोडवू शकतोय तो पण प्रेमानं. कारण आमचा स्वभाव लोक म्हणतात तुम्ही घातलाय म्हणणं आहे, तर तुमचा स्वभाव तसला नाही. तुमचा स्वभाव शांत आहे. प्रेमानं जग जिंकता येते ह्याच्यावर आम्ही हा बाय आणि आम्ही ते करू शकतोय. कारण ह्याची आम्हाला गॅरंटी आहे 100%. कारण त्या कुटुंबाची काय वाताहत होत्या हे आम्ही डोळ्यानं बघतोय. त्यामुळं आम्ही कुठल्या प्रकारे ते मुलासनी निर्व्यसनी करू. आता मी पहिल्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलेलं गणेश उत्सव असू दे किंवा विविध आपले सण असतात त्यांच्याद्वारे आम्ही लोकांचं मन परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यांच्यात मिसळून आम्ही त्यासने हा प्रयत्न त्याला काय अडचण आहे काय नाही हे आम्ही त्याच्या मनातलं जाणून घेऊ. कारण एक घटना अशी घडलेली आहे माझ्या समोर की तो म्हणत होता की दादा मला ह्यातनं बाहेर यायचं आहे. कारण जे आता आहेत पूर्वीचे जे आहेत आपले लोक म्हणजे राजकीय स्वार्थासाठी मला त्या पोरासनी ह्यातनं बाहेर पडू देत नाही. तर मी त्याला बाबा म्हटलं आमच्याकडे जर ताकद आलीच देवाच्या कृपेनं आम्ही जर आलोच तर तुम्हाला 100% यातने आम्ही मुक्त करू आणि पुन्हा तुम्ही ह्या गुन्हेगारी क्षेत्रात जायचं नाही. आपल्या आपल्या कुटुंबात तुम्ही आपल्या परिवाराबरोबर आनंदी आणि सुखीनं तुम्ही राहायचं हे आम्ही निर्धार तेव्हा केला. मी गुन्हेगाराला व्यसनाधीनता जोर आहे तुम्हाला असं वाटतं का? 100% जोड आहे. कारण तो जो मुलगा आलता तो आधीच तो व्यसन करून आलता. त्यामुळे त्याला आपण काय बोलायला लागलोय खरंच तो मनाचं बोलला. त्यामुळं हा मुद्दा मला प्रकर्षाने हे जाणवलं की बाबा ह्याला निघायचं आहे त्यातनं. खरं ह्याला कोणतरी अडवतंय ते आम्ही नक्की प्रयत्न करू. त्याची मानसिकता बघून त्या प्रयत्न करू. आणि आपला परिसर आता कसं आहे म्हणतात बघा, आपला राष्ट्र देश घडवायचा असला तर पहिला सुरुवात आपल्या घरापासून करायला पाहिजे. त्यामुळं माझा हा नक्की प्रयत्न राहील की माझा प्रभाग हा कसं स्वच्छ सुंदर निर्व्यसनी आणि एकदम संपन्न राहील याचा मी नक्की प्रयत्न करणार. आणि मी स्वतः निर्व्यसनी असल्यामुळे हे मी ठामपणे सांगू शकतो. नक्कीच एक गुन्हेगारी आणि त्या संदर्भात जवळ असलेला परिसर पाहिलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता ही कमी व्हावं अशी इच्छा त्यांची असल्याने त्यांनी यावेळी निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा महत्वाचा उचलला आहे. सर, आपण अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहात आम्ही पाहतोय, पण अशी चर्चा होत नाही. काय सांगाल याबद्दल? आमचा स्वभाव कसा आहे, आता एक छोटीशी गोष्ट सांगतो, एकदम छोटी गोष्ट. एकदा श्रीकृष्णासनी पांडुपुत्र अर्जुन म्हणाले की माझ्यापेक्षा तुम्ही कर्णाला महत्व का देता, म्हणजे श्रेष्ठ का? तर कृष्ण म्हणाले ठीक आहे मी तुला उदाहरण देतो. तिने असं पर्वत निर्माण केले सोन्याचं आणि म्हटले हे तुझ्या प्रजेत वाट. अर्जुनासनी अर्जुन काय केले, प्रजेला बोलवले, हा बाबा हे सोन्याचं डोंगर आहे लाईन लावा आणि आपल्याला वाटायला सांगितलं. ठीक आहे म्हटले. तिने मग जय जयकार करायला लागली. प्रजा वाटायला चालू झालं. वाटा लागल्यात ते काय संपन्न आहे. यांची जय जयकार चालूच आहे. मग ते थकून श्रीकृष्णाजवळ आले. भगवान म्हटले या मी 2 दिवस झाले वाटा लावले, पर्वत काय संपन्न आहे. मग ठीक आहे म्हटले. मग श्रीकृष्णांनी कर्णासनी बोलवले. कर्णासनी पण तोच उद्देश केला की बाबा हे प्रजेत तुला वाटायचं आहे. तर कर्णाने काय केला, ठीक आहे म्हटले भगवान. तिने गेले, प्रजाला बोलवले. प्रजा आजपासून हे पर्वत तुमचा आहे, लागल जसं तुमची गरज आहे ते तुम्ही घेऊन जावा. आणि ते तिथनं निघून गेले. मग अर्जुनच्या लक्षात आलं की कर्ण माझ्यापेक्षा श्रेष्ठ काय? का? त्यासनी कुठला मोह नाही किंवा त्यासनी कुणाचे जय जयकार नको असते.
आपलं काम हे भगवंताला माहिती आहे. तुम्ही दाखवण्यासाठी 100 कार्य करा आणि न दाखवता तुम्ही एक कार्य करा, ते 100च्या बरोबर तुमचं एक कार्य असणार हे लक्षात ठेवा. भलं ते भगवद्गीता असू दे किंवा कुराणमध्ये असू दे, हे लिहिलेलंच आहे की 100 तुम्ही दाखवण्यासाठी केला आणि बिन दाखवता एक केला तर ते बरोबर आहे. नक्कीच श्रीकृष्ण अर्जुन आणि कर्ण यांची एक गोष्ट सांगितली आहे आणि नक्कीच काम करण्यामागं हा उदार हेतू असावा, कुठली परिस्थिती असावी म्हणून असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सर तुम्हाला का वाटतं की तुम्ही या परमात निवडून येईल, काय तुमची नेमकी भूमिका आहे? आमच्या डोक्यात प्रभाग सुधारण्यासाठी भरपूर आमची ब्ल्यू प्रिंट आमच्या डोक्यात तयार आहे आणि आम्हाला उमेद आहे. माझा मूळ व्यवसाय शेती आहे, त्यामुळं आम्ही ऊन पाऊस वारा ह्याची तमा न बाळगता आम्ही 24 तास जगाचा पोशिंदा म्हणून आम्ही पाठीमागे जगात म्हणजे प्रसिद्धीला न येता आम्ही तिथं काम करत असतोय. असं नाही आहे की आज पाऊस पडायला लागला आणि घरी बसूया. आम्हाला ते करायलाच पाहिजे, किंवा थंडी किती पण असू दे, रात्र असू दे, ते आम्ही करतोय. ते आमच्यात धमक आहे. कारण आम्ही आमचं एवढं आम्ही गाडीनं फिरू शकतोय, खरं आम्हाला ते करायचं नाही. आम्ही प्रत्यक्षात ग्राउंडवर आहे. त्यामुळं आमची आणि तुम्हाला म्हटलोच की हे जे ह्याने जर पहिला हे केले असते तर या क्षेत्रात आम्हाला यायची गरज लागली नसती आणि समाज सुधारण्यासाठी किंवा म्हणा नवीन एक विचाराची गरज आहे आता सध्या. कारण हे जे चुकीचे जे आहे पाहिजे ते पडलेले आहेत आपल्या स्वार्थासाठी, बाबा गुन्हेगारी वाढवणे, मुलांनी व्यसनाधीनता करणे किंवा अनेक काही जे त्यांचं असतील ते आपण यावर काय बोलायला नको. हे जे मोडून काढण्यासाठी मी माझ्या स्वभावामुळं आणि ते प्रेमानं मी नक्की करू शकते याची गॅरंटी आहे. त्यामुळे मी 100% ह्या क्षेत्रात नक्की लोकांचं आणि नागरिकांचं आणि प्रभागाच्या माझ्या सगळ्या नागरिकांचं मी मन जिंकेन आणि आम्ही शिवशाहूचे चारही उमेदवार कबशी या चिन्हावर निवडून येऊ याची मला 100% शाश्वती आहे. नक्कीच तुमचा संकल्प दृढ आहे हा दिसत आहे. मला एक विचारायचं आहे सर, आपले वडील काही वर्षापूर्वी नगरसेवक होते, मध्यंतरी थोडासा काळ गॅप पडला होता. मग तुमचे वडिलांचे नगरसेवक काळातील कामे आणि गेल्या पंचवार्षिक काळातील कामे नगरसेवक याबद्दल काय सांगाल? बघा, पूर्वीपासून ह्या भागात तर पाणी पुरवठा नव्हताच. पप्पांनी पण उल्लेख केलाय, टाकी बांधलाय. हे जुने जाणते नागरिकांना माहित आहे. आताच्या मुलांनी कसं आहे ते माहित नाही. त्यामुळं पहिला पाईपलाईनच नसली तर पाणी येणार कुठला हा प्रश्न आहे. त्यामुळे महत्वाचं काम त्याने करून गेलेले आहेत आणि त्याला आता पाणी कसं येईल आणि नागरिकांनी आमच्या कोल्हापूर असू देत इथं रोजच्या रोज कसं पाणी मिळेल हे आणायचं संकल्प आमच्या शिवशाहू आघाडीचे नेते आणि आम्ही मिळून हे नक्की पूर्ण करू याची मला गॅरंटी आहे. भ्रष्टाचार झालाच तुम्हाला वाटतं काय गेला काही विकास कामामध्ये मतदारांनी केलाय का? तसं काढायचं म्हटलं तर भरपूर निघता येतात, तुम्हाला पण माहिती आहे. कारण काय आता तिने काय होते आणि काय झाले हे सगळ्यांनी माहिती आहे. त्यामुळे त्यावर न बोललेलं बरं आहे. कारण तो आल्यानंतरचा विषय आम्ही नक्कीच मांडू आणि आम्ही माझा जाहीरनाम्यात संकल्प आहे की आम्ही 1 रुपया सुद्धा आम्ही माणसां किंवा जे भत्ता असते ते घेणार नाही. ते आम्ही लिहून ठेवलेलं आहे. आम्ही ह्या क्षेत्रात पैसे कमवण्यासाठी नाही आलेला आहे, लोकांची कामं करण्यासाठी. नक्कीच आपण पहिलाच रोखठोक भूमिका नजीर इसाक फकीर यांची